नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण ड्रायफ्रूट मोदक किंवा शुगर फ्री मोदक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे ओले खजूर घेतलेले आहेत. या ओल्या खजूरमध्ये असलेली बी आपण काढून टाकलेली आहे. ओले खजूर आपण सोलून त्यातली बी काढून टाकायची. अशाच पद्धतीने मी सर्व ओले खजूर सोलून त्यातली बी काढून टाकलेली आहे आणि एक प्लेट मी ओले खजूर घेतलेले आहेत. वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम हे खजूर आहेत आणि मी पाव वाटी सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काजू, बदाम, अक्रोड, पिस्ता, मगजबी, खरबुजाचे बीज, मनुका हे सर्व बारीक असे कट करून घेतलेले आहेत. याचबरोबर आपण 1 चमचा खसखस घेतलेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवायचं. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. आपलं साजूक तूप गरम झालं की त्यामध्ये मी खसखस टाकून घेणार आहे आणि 1 मिनिट ही खसखस तुपावर परतून घेणार आहे. ही खसखस आपली तुपावर परतली गेली की त्यामध्ये ओले खजूर टाकून घ्यायचे. ओले खजूर जर तुम्हाला असे टाकायचे नसतील तर तुम्ही हे मिक्सरला थोडे प्लस मोडमध्ये फिरवून देखील तुपावर पॅनमध्ये टाकू शकता. मी इथं मिक्सरला फिरवलेले नाही आहे, मी असेच टाकलेले आहे. जसजसे ओले खजूर गरम होतील तसतसे हे मऊ व्हायला सुरुवात होतील. ओले खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, त्याच्यामुळे आपण इथे साखर किंवा गूळ काही वापरणार नाही आहे. जे ओल्या खजूरमुळे आपल्याला त्वरित अशी ऊर्जा मिळते. फायबरचे प्रमाण असल्यामुळे पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता कमी होते. खजुरामध्ये सेलेनियम आणि इतर अँटीऑक्सिडंट असल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. तसेच हाडे मजबूत होतात. लो हिमोग्लोबिन, अशक्तपणा किंवा कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आपला व्यवस्थित असे नियंत्रित राहतात. छान असे आपले ओले खजूर तुम्ही बघू शकता मऊ झालेले आहेत. मी स्पॅच्युलाने दाबून हे व्यवस्थित असे मऊ झालेले आहेत आणि आता आपण ह्याचा गोळा तयार झाला की हे काढून घेऊया. आता मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता त्या आपण तुपाचाच पॅन आहे. आपण तूप न टाकता यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेत आहोत आणि एक 2 ते 3 मिनटं हे ड्रायफ्रूट मी रोस्ट करून घेणार आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे तूप टाकू शकता. मी हे कमी तुपामध्ये छान असे हे ड्रायफ्रूटचे मोदक तयार करत आहे आणि आता आपले सर्व ड्रायफ्रूट रोस्ट झाले की त्याच्यामध्ये परतून घेतलेली ओली खजूर टाकून आपण सर्व एकजीव करून घेऊया. एकजीव करून झाल्यानंतर मी हे प्लेटमध्ये काढून पसरवून घेतलेले आहे. एक 10 मिनटं हे मी थंड करून घेणार आहे. थंड झाल्यानंतर आपण मोदक साचा घेऊया आणि सुरुवातीला आपण मोदक साच्यामध्ये मोदकाचा पॉईंट काढून घेणार आहोत. म्हणजे तिथं आपण व्यवस्थित असं सारण भरून घेऊया आणि त्यानंतर मोदक बंद करून बोटाने एक दाबून आपण छान असा हा मोदक तयार करून घेणार आहोत. लहान मुलं भाज्या खात नाहीत, त्यामुळे आपण हे मुलांना ओले खजूर रोज एक दिले तर मुलांमध्ये असलेली कमतरता भरून निघेल. आपला छान असा ड्रायफ्रूट मोदक तयार झालेला आहे. तुम्हाला मी अजून एक मोदक करून दाखवते. सुरुवातीला आपण मोदकाचा पॉईंट व्यवस्थित असं इथे सारण भरून घ्यायचं आणि त्यानंतर साचा बंद करून बोटाने प्रेस करत आपण हा मोदक तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. छान असा आपला दुसराही मोदक तयार झालेला आहे.
अशा पद्धतीने आपले ड्रायफ्रूट मोदक किंवा शुगर फ्री मोदक तयार झाले आहेत.